एकदा की नवरात्रीची घटस्थापना झाली की सर्वांना पडणारा एकच प्रश्न, तो म्हणजे या 9 ते 10 दिवसांमध्ये देवीला नैवेद्यामध्ये नेमके कोणते पदार्थ अर्पण करायचे। देवी भागवत पुराणामध्ये प्रत्येक वारानुसार नवरात्रामध्ये देवीपुढे कोणता नैवेद्य ठेवावा हे सांगितलेलं आहे। गुरुवारी देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा। शुक्रवारी देवीपुढे तुम्ही साखर नैवेद्य म्हणून ठेवू शकता। शनिवारी देवीला गाईचं तूप वापरून एखादा पदार्थ तयार करून तो तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता किंवा वाटीमध्ये फक्त गाईचं तूप ठेवलं तरी पण चालेल। रविवारी देवीपुढे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, तांदळाची खीर। सोमवारी देवीला गाईच्या तुपापासून केलेला एखादा पदार्थ किंवा गाईचं तूप पुन्हा तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता। मंगळवारी देवीला केळी हे फळ नैवेद्यामध्ये दाखवावं आणि बुधवारी देवीपुढे एका वाटीमध्ये थोडंसं लोणी तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता। अशा पद्धतीने हे नैवेद्य देवीपुढे दाखवण्याची पद्धत